कथेचे नाव आहे चुना आणि राजाचा पानवाला। अकबर बादशहाला रोज पानाचा विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे। विशेषतः शौकतलीने तयार केलेले पान त्यांना खूपच आवडायचे। ते नेहमी शौकतलीचे या गोष्टीसाठी कौतुक करीत असत। त्यावेळी जाड्या शौकतली बादशहाला अगदी वाकून सलाम करीत असे। तो म्हणायचा, मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली। वयाच्या 8व्या वर्षापासून मी पान लावतो आहे। ते आपल्या पसंतीला तरते, हे माझे परमभाग्य आहे। माझ्या अंगात ही कला भिनली आहे आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे। बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे। जेवणानंतर ते हमखास पान खात असत। अशीच 3 वर्षे गेली। एके दिवशी शौकतलीच्या हातून पानात चुना थोडा जास्तच पडला। बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्यांची जीभ भाजली। त्यामुळे पान थुंकून ते म्हणाले, तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली। विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत होतास। त्यावेळी तुला लाज वाटली नाही? शौकतली भीतीने थरथर कापू लागला। आपली भाजलेली जीभ बघत बादशहा म्हणाला, शौकतली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण। या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरुंगात टाकतील की आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकतली दुकानात गेला। पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, एवढा चुना का नेतोस? शौकतली म्हणाला, मलाही माहीत नाही। बादशहाने मागवला आहे। नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला। त्याने विचारले, बादशहांनी इतका चुना का मागवला आहे? शौकतली दिनवण्या स्वरात म्हणाला, बादशहांनी अशी आज्ञा का केली, ते मलाही समजत नाही। बादशहांनी यापूर्वी कधी अशी आज्ञा केली होती का? महेशदासने विचारले। शौकतली म्हणाला, कधीच नाही। मग एक काम कर, भगपेट तूप पिऊन जा। महेशदासने उपाय सांगितला। शौकतली म्हणाला, आधीच मी जाड्या, त्यात माझे पोट सुटलेले आहे। तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता की काय? यावर महेशदास म्हणाला, मी तुझी खिल्ली उडवत नाही, तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे। बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी। असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल। मला आता लवकर निघायला हवे, असे म्हणून महेशदास तेथून निघाला। शौकतली विचारात पडला। चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले। मग ते पोटभर प्यायला। हे काय करत आहात, असे बायकोने विचारले। तो काहीही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला। त्याच्याकडे न पाहताच, आलास, असे म्हणून बादशहाने एका दरबाऱ्याला सांगितले, याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाला। जहापना, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन। चुना पोट जाळतो, असे म्हणून शौकतली रडू लागला। हीच तुझी शिक्षा आहे, अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला। दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली। राजज्ञेचे उल्लंघन कसे करणार, म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला। इतक्यात बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, अजून हा जिवंतच आहे का? मोठ्या प्रयत्नाने शौकत अली उठला व म्हणाला, तूप प्यायल्यामुळे वाचलो, खावीन। बादशहाने विचारले, तूप का प्यायलास? शौकत अली म्हणाला, मी चुना खरेदी करत असताना महेशदास नावाचा एक तरुण तेथे आला व त्याने मला सल्ला दिला की, तूप पिऊन महाराजांसमोर जा। बरे झाले, मी त्याचे ऐकले। अकबराने हुकूम केला की, तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये। थोड्याच वेळात शौकतली महेशदासला घेऊन तेथे आला। त्याला पाहताच बादशहा म्हणाला, छान बिरबल, तर हे तुझे काम आहे। शौकतलीला तूप प्यायला का सांगितलेस? बिरबल म्हणाला, शौकतलीने तूप पिऊन येऊ नये, अशी काही आपली आज्ञा नव्हती खावीन, माफ करा। आपण शौकतलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत, तेव्हाच मला अंदाज आला की, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे। म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला, नाहीतर तो लगेचच मरण पावला असता। अकबर म्हणाला, तो मेला असता तर तुझे काय बिघडले असते? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। बिरबल म्हणाला, शौकतलीच्या मृत्यूने माझे काहीच बिघडले नसते, त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते। गेली 3 वर्षे तो आपल्या सेवेत आहे। आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे की,
त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल, तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडू शकते. अनावधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते. मग शौकत अलीने वाकून पुन्हा मुजरा केला. ते पाहून बादशहा म्हणाला, वाकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती. नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हसून शौकत अलीला म्हणाला, ठीक आहे, जे झाले ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.